नमस्कार, मी सुरेखा. माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत पाववडे. तर त्यासाठी मी बटाटे उकळून घेतलेले आहे आणि ते उकळून आता मी त्यांची साल काढून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बटाट्याची जी साल आहे वाफवून ती काढून घ्यायची आहे. सगळ्या बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे. बटाटे गरमच आहेत, खूप चटके लागत आहे. तर मी थोडे गार होते ते त्यांना, मग तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या बटाट्यांची जी साल आहे ना ती काढून घ्यायची आहे. तो एक बटाटा जो आहे ना खाली, तो खूप गरम लागत होता म्हणून मी तो राहू दिला आणि दुसरा घेतला जो थोडा गार होता. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे बटाट्यांची वरची साल काढून घ्यायची आहे. बटाटे वाफवून घ्यायचे आणि मग साल काढून घ्यायची. आणि त्यानंतर आपली जी किसणी असते ना अशातली जाड, तिच्याने आपल्याला किसून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कधी म्हणजे मॅशरने मॅश करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता, पण ह्या किसणीने ना पटकन होतं. म्हणजे असं जाड बटाटा कुठंच राहत नाही, त्याच्यामुळे मग मी किसणीने किसून घेतलं आहे. तुम्हाला जे योग्य पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा. तर फक्त आपल्याला बटाटे जे आहेत ना ते बारीक करून घ्यायचे, म्हणजे एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे बटाटे आहे ना ते मॅश करून घ्यायचे आहेत. तर मी किसून घेतले. आणि त्यानंतर आता आपण घेणार आहोत 2 हिरव्या मिरच्या, 3 मीडियम साईजचे कांदे, म्हणजे मीडियम पण नाही ते खूप छोटे, तर आणि 1 लिंबू. आणि त्यानंतर आता ही जी घेतली मी ती लसूण आणि अद्रक पेस्ट आहे. तर आपल्याला मिरची, कांदा आणि लिंबू हे सगळं कट करून घ्यायचं आहे. आणि कोथिंबीर, मेन इन्ग्रेडियंट्स विसरले मी, तर कोथिंबीर पण घ्यायची आहे. आणि आता आपण त्या भाजीला, म्हणजे जे बटाटे केलेत आपण त्याला फोडणी देऊन घेणार आहोत. तर त्यासाठी गॅस ऑन केला, त्याच्यावरती ठेवली कढई. आणि आता आपल्याला त्याच्यात कढई तापल्यानंतर टाकायचं आहे तेल. तेल टाकून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे जिरं. तर आता मी जिरं टाकून घेणार आहे. जिरं मस्त तडतडलं की त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे जे आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट केलेली आहे ती पेस्ट टाकून द्यायची आणि मस्त परतवायचं आहे. आता हे परतून झाल्यानंतर आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची, जी आपण आधीच कट करून घेतली. तर अशा प्रकारे आपल्याला ही मिरची पण मस्त परतून घ्यायची आहे. मिरची थोडी परतली की त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टाकायची आहे कांदे. तर कांदे पण छान परतवायचे आहे, मस्त असे गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत आपल्याला हे जे कांदे आहेत ना हे मस्त परतून घ्यायचे आहेत, म्हणजे कच्चे वगैरे नाही ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे कांदे, मिरची, अद्रक लसणाची पेस्ट ते सगळं आपल्याला मस्त परतवायचं आहे असं गोल्डन होईस्तोपर्यंत. तर बघा थोडंसं याचा जो आहे ना कलर चेंज झालेला आहे. तर आता आपण याच्यात टाकणार आहोत हळद. तर हळद टाकली आणि हळद पण मस्त आपल्याला मिक्स करून परतून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे आहे मसाला हा मस्त भाजायचा आहे. आणि त्यानंतर आता आपण याच्यात टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ. जेवढं पण आपले बटाटे आहेत ना त्याला जेवढं पण मीठ लागेल ना त्यानुसार तेवढं मीठ आपल्याला याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपण जे बटाटे उकळले, म्हणजे किसून घेतले ते बटाटे टाकायचे आहेत. आणि ते बटाटे पण मस्त आता मिक्स करायचे आहेत. आता ह्या मसाल्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करायचे आहेत, कारण की आपण जे मीठ टाकले आहे ना ते मीठ सगळीकडे लागायला पाहिजे. जो मसाला आहे, म्हणजे आपण जो पण मसाला वगैरे तयार केला आहे तो पूर्ण बटाट्यांना असं मिक्स झाला पाहिजे. आणि त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे आमचूर पावडर. आमचूर पावडर टाकल्यामुळे काय होतं ना की आपला जो मसाला आहे ना आतला, तर तो मसाल्याला खूप छान चव येते, एकदम भारी. आणि आता आपल्याला हे जे आहे मसाला, म्हणजे आपले जे बटाटे वगैरे झाले ते मस्त मिक्स झालेले आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्याच्यात टाकायची कोथिंबीर. आणि अजून एक महत्त्वाचं वस्तू म्हणजे ते आहे लिंबू. लिंबू पण थोडंसं पिळायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे सारण आहे हे रेडी करून घ्यायचं आहे. तर आपण हा जो पूर्ण बटाट्याचा जो मसाला वगैरे जो होता ना तो आता मस्त रेडी करून घेतलेला आहे. आणि आता आपण करणार आहोत गॅस बंद. गॅस बंद केल्यानंतर आता आपण हे ना हे जे मिश्रण आहे हे एका ताटामध्ये मस्त मोकळं पसरून घेणार आहोत, ज्यामुळे ते ना त्याला गारू द्यावं लागेल. तर छानपैकी हे पसरून घ्यायचं ताटामध्ये. आणि तोपर्यंत आता आपण याचंवालं जे आहे ना पीठ तयार करून घेणार, कारण आपल्याला कोट करण्यासाठी डाळीचं पीठ रेडी करायचं आहे. तर मी डाळीचं पीठ घेतलं आणि त्याच्यात टाकली थोडीशी हळद
आणि आता आपण याच्यात टाकायचं आहे थोडंसं जिरं आणि नंतर टाकायची थोडीशी चटणी व चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर बघा मी आता मीठ पण टाकून घेते. तर चवीनुसार टाकलं मीठ. आणि आता अजून आपल्याला याच्यात टाकायचं आहे थोडासा लिंबाचा रस. तर मी आता थोडा लिंबू पण पिळून घेते त्याच्यामध्ये. लिंबूमुळे ना आपलं जे पावडे जे असतात ना ते खूप चविष्ट लागतात आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला टाकायची त्याच्यात एवढी मोठी कोथिंबीर. तर कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि त्यानंतर आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे जे बॅटर आहे ना ते मस्त असं घट्टसर करून घ्यायचं आहे. म्हणजे याला आहे ना जास्त पातळ नाही करायचं व जास्त घट्ट पण नाही करायचं, जेणेकरून आपण जे बटाट्याचं जे सारण केले ना ते मस्त असे ज्यावेळेस ते बॉल करू ना ते बॉल व्यवस्थित कोट झाले पाहिजे. म्हणजे एवढं घट्ट करायचं, एकदम पातळ नाही करायचं. तर आपलं हे जे मिश्रण आहे ना ते रेडी झालेलं आहे. तर आता आपण हे जे बटाटे आहेत ना यांचे थोडे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. तर हे आपलं जे बटाट्याचं सारण आहे ते हाताला लटकायला नको म्हणून आपण थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आणि याचे ना आता आपल्याला छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने मीडियम किंवा मोठे तुम्हाला ज्या साईजचे आवडतील त्या साईजचे तुम्ही बॉल करून घ्या. तर मी मीडियमच घेते, मी जास्त मोठे नाही घेते. तर मी आता आहे ना फक्त 6-7 म्हणजे वडे काढून घेते. बाकीचे वडे जे आहेत ना ते नंतर काढणार आहे. कारण आता बाकीचे जेवणारे थोडे उशिरा येणार आहेत, त्याच्यामुळे मी अर्धेच काढते, अर्धे नंतर काढणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे बॉल आहेत ना हे सगळे त्या पिठामध्ये टाकून घ्यायचे आणि आता आपण कढईत ठेवायचे आपल्याला तेल. तर तेल मी आधीच ठेवून दिलेले आहे तापायला. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे जे आहेत ना चमच्याने मस्तपैकी असं हे करून, तर तेल बघा तेल पण आपलं जवळजवळ तापलेलं आहे. तर आता आपण चमच्याने अशा प्रकारे ते बॉल उचलून उचलून ते तेलामध्ये मस्त डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे वडे आहेत ना हे छानपैकी मस्त खरपूस तळून घ्यायचे आहेत. मस्त म्हणजे कच्चे वगैरे नाही ठेवायचे आहेत. तर आपले हे जे वडे आहेत ना एकदम भारी लागतात. मुंबईचा फेमस वडापाव म्हणतो ना आपण. तर तशा प्रकारे आपले हे जे पाववडे जे असतात ना वडापाव तो खूप छान होतो. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खूपच छान म्हणजे एकदम भारी लागतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे वडे आहेत ना हे मस्त डीप फ्राय करायचे आहेत आणि म्हणजे गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत आपल्याला तळायचे आहेत. आणि गॅस पण असा एकदम फुल नाही ठेवायचा आहे, मीडियम ठेवायचा. म्हणजे जास्त फुल पण नाही जास्त लो पण नाही. कारण कसं फुल गॅसवरती ना वस्तू जी आहे ना ती जळते, ती शिजत नाही, कच्ची राहते अर्धी. त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती कोणतीही वस्तू करताना मीडियमच गॅसवर करायची, ज्यामुळे ती व्यवस्थित शिजते आणि छान पण होते. म्हणजे कुठं जळत वगैरे नाही, कुठं कच्ची पण राहत नाही, पूर्ण चारही बाजूने ती बेक होते. तर त्यानंतर आता आपण ते वडे जे होते ते काढून घेतले. आता परत जे आपले 1-2 वडे बाकी होते ते 2 वडे आपण टाकून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे वडे आहेत ना हे काढून घ्यायचे आहेत, मस्त तळून घ्यायचे. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सगळ्यांना विनंती आहे की प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर कधी काही नवीन अजून रेसिपी बघायची असेल किंवा तुम्हाला काही अडचणी येत असेल तर ते रेसिपीचं तुम्ही नाव सांगा, मी त्या माझ्या हिशोबाने म्हणजे प्रयत्न करेल तुम्हाला दाखवण्याचा. तर आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण हे व्हिडिओ शेअर करा. तर अशा प्रकारे आपले हे जे वडे आहेत ना हे आता काढून झाले आहेत. आता आपण याच्यासाठी म्हणजे आपले जे वडे आहेत ना त्याच्यासाठी आता आपल्याला चटणी तयार करून घ्यायची पाववड्यांसाठी, सॉरी बटाटे वड्यांसाठी. तर आता मी हिरवी मिरची घेतली, मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या. त्यानंतर एवढी मोठी कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर आता कोथिंबीरच्या काड्या ज्या होत्या ना त्या पण टाकून दिल्या. आणि नंतर आता आपल्याला याच्यात ना थोडंसं अद्रक टाकायचं आहे. तर बघा मी 2 ते 3 अद्रकचे तुकडे टाकून घेतले, चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे त्याच्यामध्ये. कढीपत्ता टाकून झाला आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे थोडासा लिंबाचा रस. तर थोडा लिंबाचा रस टाकून झाला आणि आता आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत पाणी. लिंबाची बी त्याच्यात पडून गेली, ती काढून घ्यायची, लक्ष ठेवायचं, नाही तर मग गाळणे घ्यायची सरळ सरळ. आणि मग कारण की कसं बी जर कधी पडली ना त्याच्यात मग ते खूप कडू होऊन जातं.
तर अशा प्रकारे आपल्याला ही बघा ही चटणी जी आहे ना ती मस्त रेडी करून घ्यायची. बघा किती सुंदर दिसते, मस्त हिरवीगार झालेली आहे आणि चवीला पण एक नंबर झालेली आहे. तर आणि त्यानंतर आपल्याला टमाटे आणि कांदेचे असे गोल स्लाईस कट करून घ्यायचे. ते मी आधीच करून घेतले. आणि त्यानंतर आता आपण पाव घेतला आहे. तर पावला आपण अशा प्रकारे कट करून घेणार आहोत मधून. आणि आता ही जी चटणी आहे ना आपण केलेली, ती आता मस्त आपल्याला खाली पावला लावून द्यायची मस्तपैकी. बघा अशा प्रकारे आपल्याला चटणी लावून घ्यायची आहे. आणि दोघंही बाजू म्हणजे वरची बाजू म्हणजे दोघं बाजूंना आपल्याला लावून घ्यायची आहे. त्यानंतर आता याच्यात ठेवायचे टमाट्याच्या 2 फोडी ठेवायच्या. त्यानंतर 2 कांद्याच्या किंवा 1 ठेवली तरी चालेल. आणि त्यानंतर हा जो आपण वडा काढलेला ना त्याला असा चपटा करून हाताने आणि त्याच्यावरती आता परत आपल्याला एक म्हणजे टमाट्याच्या 2 फोडी, 1 कांद्याची फोड तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. तुम्हाला जास्त हवे असतील तर तुम्ही जास्तही ठेवू शकता. आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यावर टाकायचं आहे थोडंसं टोमॅटो केचप. तर बघा मी थोडंसं टोमॅटोचं केचप टाकून घेते. तुम्ही जर कधी हवं तर याच्यावर चीज पण टाकू शकता किंवा बटर पण तुम्ही त्याला थोडंसं बटर लावून थोडं शेकू पण शकता. म्हणजे थोडंसं तुम्ही रोस्ट जर करून घेतलं तर अजून छान लागतील. पण आमच्या इथं काही नाही, असेही छान लागतात. तर अशा प्रकारे आपला जो वडा जो आहे ना, म्हणजे वडापाव जो आहे ना तो रेडी झालेला आहे. तर बघा किती सुंदर दिसतोय. तर हा जो वडापाव आहे ना तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तुम्ही बाहेरचे वडापाव विसरून जाणार. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद.